प्लास्टिकच्या वेढ्यात वाढतंय मूल. प्लास्टिकचा डबा, प्लास्टिकची बाटली, प्लास्टिकचा चमचा, प्लास्टिकची ताटली, प्लास्टिकच्या बरणीत प्लास्टिकचं रॅपर, प्लास्टिकच्या टेबलावर प्लास्टिक मधलंच वेफर, हातात प्लास्टिक, ताटात प्लास्टिक, पाण्यात प्लास्टिक, श्वासात प्लास्टिक, खेळात प्लास्टिक, शाळेत प्लास्टिक, मुलांच्या आयुष्यात फक्त प्लास्टिकच प्लास्टिक. चहूबाजूंनी वेढलोय आपण याच प्लास्टिकच्या रॅपरमध्ये. सकाळी उठल्यावर टूथब्रश प्लास्टिकचा, टूथपेस्ट प्लास्टिकची, कंगवा प्लास्टिकचा, तेलाची बाटली प्लास्टिकची, मिक्सर त्याचं झाकण प्लास्टिकचं, भाजी आणायला प्लास्टिकची पिशवी, दुधाची सुद्धा प्लास्टिकचीच पिशवी, तेलाचं कॅन प्लास्टिकचं, वेफरचं पाकिट प्लास्टिकचं, बिस्किटचं रॅपर प्लास्टिकचं, पाण्याची बाटली, टिफिन बॉक्स, पेन्सिल बॉक्स, रबर, स्केल, खेळणी, बॉल, कार, बंदूक, सगळं प्लास्टिक. बाहेर गेलं तर चहा प्लास्टिकच्या कपात, पाणी प्लास्टिकच्या ग्लासात, स्ट्रॉ प्लास्टिकचा, आईस्क्रीम प्लास्टिकच्या चमच्यानं, घरातल्या सगळ्या बघा वस्तू, खुर्च्या, टेबल, बादल्या, टप, कचरा पेटी, झाडू, पोछा, स्विचबोर्ड, वायर कव्हर, मोबाईल कव्हर, रिमोट कव्हर, सगळं सगळं प्लास्टिकच्या या जगात आपलं मूल मोठं होतंय. पूर्वी पाणी मातीच्या माठात थंड होत होतं, आज प्लास्टिकच्या बाटलीत उन्हात तापतं. पूर्वी डबा स्टीलचा होता, आज मायक्रोवेव्ह मध्ये तापवलेलं प्लास्टिकचं जेवण आपल्याला मिळतं. पण आपण कधी विचार करतो का हे प्लास्टिक आपल्या मुलाच्या शरीरात काय करतंय बरं? गरम जेवण प्लास्टिकच्या डब्यात घातलं तर त्यातले घातक रसायनं अन्नात मिसळतात. प्लास्टिकची बाटली उन्हात राहिली तर त्याचं पाणी हळूहळू विष बनतं. ही रसायनं शरीरात जातात, हार्मोन्स बिघडवतात आणि मग ॲलर्जी वाढवतात, पोटाचे आजार वाढवतात, पुढच्या पिढीचं आरोग्य धोक्यात आणतात. पण धोका फक्त शरीरापुरता नाही, हे प्लास्टिक निसर्गात कधीच विरघळत नाही. आज वापरलेली पिशवी आपल्या मुलाच्या आयुष्यात अजूनही तशीच राहणार आहे वर्षानुवर्ष. आपण आज आहोत, उद्या नसणार, पण आपण वापरलेलं प्लास्टिक इथेच राहणार आहे. आपण दिलेली बाटली, आपण दिलेला डबा, आपण दिलेली पिशवी, हे सगळं आपल्या मुलांसोबत पिढ्यानपिढ्या पुढे जाणार आहे. मातीमध्ये, पाण्यात, हवेत आणि हळूहळू त्यांच्या शरीरात. आपण नसू, पण आपण दिलेलं प्लास्टिक त्यांच्या आयुष्यात विष बनून टिकेल ना. म्हणून आज थांबायला पाहिजे, आज बदल करायला पाहिजे. स्टीलची बाटली वापरून पाहिली तर, कापडी पिशवी वापरली तर, स्टीलचे डबे वापरले तर, आणि आपल्याला मुलांना पण शिकवावं लागेल. फक्त सोयीपुरतं नाही, सवयी पण बदलाव्या लागतील. कारण आपलं मूल फक्त घरात नाही वाढत, या पृथ्वीवर पण वाढतं. आणि ती पृथ्वी जर प्लास्टिकनं झाकली गेली तर उद्याचं आयुष्य त्याचं झाकलं जाईल ना. आज नाही थांबलो तर उद्या उशीर होईल. प्लास्टिक कमी करा, मुलांचं भविष्य वाचवा.